सगळ्यात आधी व्हॉट्सॲप ॲप चालू करायचा, ज्यावरनं आपल्याला APK लिंक आलेली आहे त्या अकाउंटला चालू करून APK लिंकला क्लिक करून त्याला ओपन फाईल करायचं आणि मग ॲप स्टार्ट होतो, त्याला मग इन्स्टॉल करायचं, इन्स्टॉल होऊ द्यायचं आणि मग डन करायचं. मग पूर्ण बॅक जायचं, व्हॉट्सॲपला पूर्ण क्लोज करायचं, मग पूर्ण ॲप्समध्ये जायचं. तिथे आपलं सहजीवन मॅट्रिमोनी हा डाउनलोड झालेला असेल त्याला क्लिक करायचं. ब्लू कलरचं सिम्बॉल आहे, त्याला कंटिन्यू करायचं पूर्ण प्रोसेस बिंग युअर जर्नीला. मग तिथे खाली सगळ्यात खाली न्यू टू सहजीवनच्या साईडला क्रिएट लिहिलेलं आहे, तिथे क्लिक करून आपलं प्रोफाईल क्रिएट करायचं. इथे असं एक बॅकग्राऊंड चालू होईल, इथे आपलं प्रोफाईल आपल्याला क्रिएट करायचं आहे. सगळ्यात आधी क्रिएटेड बायमध्ये जायचं सगळ्यात वर. क्रिएटेड बायमध्ये गेलं की आपण गार्डियन आहे, फ्रेंड आहे की अदर्स आहे ते क्लिक करायचं. इथे गार्डियन क्लिक केलेलं आहे. मग फर्स्ट नेम टाकायचं, ज्यांची प्रोफाईल आपण बनवत आहे त्यांचं. मग नेक्स्ट कॉलममध्ये लास्ट नेम टाकायचं, सरनेम. मग जेंडर फिल करायचं. जेंडर फिल केल्यावर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची पूर्ण. मग आपला मॅरिटल स्टेटस अपडेट करायचा, तिथे आपली हाईट टाकायची. खाली नंबर टाकायचा आपला, मोबाईल नंबर. आणि खाली जो एक बॉक्स दिसत आहे आय हॅव रीड अँड ॲग्री, त्याला क्लिक करायचं आणि रजिस्टर करायचं. रजिस्टर केल्यावर OTP जातो. OTP आम्हाला आमच्या अकाउंटवर येतो. तो OTP यावर टाकला की हे मग चालू होऊन जातं, व्हेरीफाय होऊन जातं. OTP टाकायचा आणि ते ऑटो व्हेरीफाय होतं. मग तुम्ही सहजीवन मॅट्रिमोनीच्या प्रोफाईलला एंटर करता. तिथे एक प्रोफाईल चालू होते. त्यानंतर खाली लास्टला प्रोफाईलवर जायचं. मग वर एक बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं. तिथे आपलं स्वतःचं एडिटेड प्रोफाईल चालू होतं. तिथे फोटो ॲड करायची. ॲड फोटो करून एक कुठली फोटो चूज करायची आणि ती सेट करायची. खाली आपली डिटेल फिल करायचं. खाली फॉर्म जातो, त्यावर आपली डिटेल, अल्टरनेट नंबर हे सगळं टाकायचं. अबाउट मी वगैरे सगळी डिटेल फिल करायची.
खाली अल्टरनेट नंबर पण टाकायचा एक. तुमचं एज्युकेशन टाईप सगळं सिलेक्ट करून सेट करायचं, स्टेट सेट करायचं सगळं. सिटी टाकायची. पूर्ण आपली लोकेशनची डिटेल तिथे फिल करायची. पिनकोड टाकायचा. फॅमिली डिटेल्स टाकायची. नंतर फादर्स नेम, बाबा काय करतात ते टाकायचं, बाबांचं ऑक्युपेशन. मदर्स नेम टाकायचं, आईचं नाव. आई हाऊसवाईफ आहे की जॉब करते ते पण टाकायचं. तुम्हाला भाऊ बहीण किती आहे आणि कितींची लग्न झालेली आहेत ते सुद्धा टाकायचं. मग खाली रिलिजनवर यायचं, ते टाकायचं आपलं रिलिजन. आपली कास्ट टाकायची. आपली मातृभाषा टाकायची तिथे. नंतर वर पिंक कलरमध्ये सेव्ह लिहिलेलं आहे तिथे क्लिक करायचं आणि आपली प्रोफाईल सेव्ह करायची. तिथे मग सक्सेसफुल प्रोफाईल लिहून येते. मग नंतर बॅक जायचं. बॅक जाऊन होमवर जायचं आणि मग तिथे सगळ्या प्रोफाईल्स तुम्ही सर्च करायच्या. तिथे आपल्याला पाहिजे तशा प्रोफाईल सगळ्या दिसतील. आपल्याला आवडली ती प्रोफाईल क्लिक करायची आणि त्यांचे डिटेल्स पाहायचे. जसं एका प्रोफाईलवर आपण क्लिक केला, इथे डिटेल्स दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि मग होममध्ये येऊन तुम्हाला सगळ्या प्रोफाईल सर्च करायच्या आहेत, तिथे बघायच्या आहेत.